एक सेकंड विचार करा. तुम्हाला शिकागो शहरात एका अत्यंत महत्त्वाच्या मीटिंगसाठी पोचायचंय. हातात नवीन कोरा फोन आहे, GPS चालू आहे. पण एक छोटीशी अडचण आहे. फोनमधला मॅप चुकून डिट्रॉईट शहराचा सेट झाला आहे. आत्ता मला सांगा, अशा परिस्थितीत सकारात्मक विचार करून काही फायदा होईल का? किंवा गाडीचा वेग दुप्पट करून तरी योग्य ठिकाणी पोहोचता येईल का? अजिबात नाही. उलट तुम्ही दुप्पट वेगाने चुकीच्या ठिकाणी पोहोचाल. कारण म्हणजे तुमचा दृष्टिकोन किंवा तुमचा प्रयत्न कितीही प्रामाणिक असला तरी तुमची मूळ फ्रेमवर्कच चुकीची आहे. तुमचा नकाशाच खोटा आहे. हो ना, आणि हाच आजच्या या सखोल चर्चेचा किंवा आपल्या या डीप डाईव्हचा मुख्य उद्देश आहे. शॉर्टकट आणि क्विक फिक्सच्या जगात खरी आणि दीर्घकाळ टिकणारी प्रभावी कामगिरी कशी मिळवायची. आज आपण स्टीफन आर कोव्हे यांचा द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या जगप्रसिद्ध पुस्तकावर चर्चा करत आहोत. चला तर मग हे उलगडून पाहूया. हे पुस्तक आपल्याला सांगते की आपण जे काही वरवरचे बदल करतो ते फक्त व्यक्तिमत्व नीतिमत्ता किंवा पर्सनॅलिटी एथिक आहेत, पण खरा बदल हा चारित्र्य नीतिमत्तेमधून येतो. अगदी बरोबर. आणि इथेच त्या नकाशाचा उदाहरणाचा खरा अर्थ उलगडतो. कोव्हे याला पॅराडाईम म्हणतात, म्हणजे आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन. जोपर्यंत आपण आपला मूळ नकाशा बदलत नाही तोपर्यंत संवादाची कौशल्य शिकणे किंवा स्वतःची प्रतिमा सुधारणे हे एखाद्या गंभीर आजारावर फक्त पेनकिलर घेण्यासारखं आहे. बापरे, म्हणजे आजार आतल्यात वाढत राहतो. हो, अगदी तसंच. खरा बदल हा आतल्या बाजूने बाहेर म्हणजे इनसाइड आउट व्हावा लागतो. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःच्या आत डोकावून आपले मूळ विचार बदलत नाही तोपर्यंत बाहेरच्या जगात काहीही कायमस्वरूपी बदल घडणार नाही. मी विचार करत होते, जर हा नकाशा आपला मूळ दृष्टिकोन आहे तर तो बदलण्याची सुरुवात नक्की कशी होते. स्रोतांनुसार याची सुरुवात एका अत्यंत सखोल वैयक्तिक जबाबदारीतून होते. बरोबर, आपण परिस्थितीचे गुलाम आहोत या विचारातून बाहेर पडणे. बरोबर. आणि या प्रवासाचा पहिला टप्पा म्हणजे आपण स्वतःची प्रोएक्टिव्ह म्हणून ओळख निर्माण करणे. आता प्रोएक्टिव्ह हा शब्द आजकाल बऱ्याचदा फक्त पुढाकार घेणे या अर्थाने वापरला जातो, पण मानसशास्त्रीय दृष्ट्या याचा अर्थ खूप खोल आहे. इंग्रजीत रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाचा अर्थ आहे रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजेच आपला प्रतिसाद निवडण्याची क्षमता. अच्छा, म्हणजे प्रतिक्रिया देण्याआधीचा तो वेळ. नक्कीच. जेव्हा बाहेरून एखादी घटना घडते, ज्याला आपण स्टिम्युलस म्हणतो, आणि आपण त्यावर जी प्रतिक्रिया देतो, या दोन गोष्टींच्या मध्ये एक छोटीशी पोकळी असते. त्या पोकळीत आपण आपला प्रतिसाद काय असावा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य अनुभवतो. थांबा, हे समजायला मला थोडं कठीण वाटतंय, कारण जेव्हा अर्थव्यवस्था ढासळते, नोकरीवर गदा येते किंवा रोजच्या ट्रॅफिकमध्ये कुणीतरी गाडी आडवी घालतो, तेव्हा तो प्रतिसाद निवडण्याचा वेळ कुठे मिळतो. आपण साहजिकच चिडतो किंवा निराश होतो ना. हाच तर तो रिॲक्टिव्ह विरुद्ध प्रोॲक्टिव्ह यातील फरक आहे. माणसाचा मेंदू मुळातच धोक्यांना त्वरित प्रतिक्रिया देण्यासारखा डिझाईन केलेला आहे. पण कोव्हे इथे चिंतेचे वर्तुळ आणि प्रभावाचे वर्तुळ या संकल्पना मांडतात. देशाची अर्थव्यवस्था, हवामान, दुसऱ्या माणसाचे वागणे हे आपल्या चिंतेच्या वर्तुळात असते, ज्यावर आपले शून्य नियंत्रण आहे. बरोबर. पण आपण त्यावर काय विचार करायचा, आपली कृती काय असेल, हे आपल्या प्रभावाच्या वर्तुळात असते. प्रोॲक्टिव्ह लोक स्वतःचे एक अंतर्गत हवामान सोबत घेऊन चालतात. बाहेर पाऊस असो वा ऊन, त्यांची मनस्थिती ते स्वतः ठरवतात. अरे वा, हे म्हणजे स्वतःचे हवामान स्वतःसोबत घेऊन चालण्यासारखे आहे. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर येणाऱ्या हजारो नोटिफिकेशन्स आणि नकारात्मक बातम्या बघून दिवसभराचा मूड खराब होऊ देणे हे पूर्णपणे रिॲक्टिव्ह असण्याचं लक्षण आहे. कारण आपण जगाला आपला अजेंडा ठरवू देत आहोत. अगदी बरोबर. या उलट स्वतःचा वेळ स्वतःच्या प्राधान्यानुसार डिझाईन करणे हे प्रभावाच्या वर्तुळात काम करणे झाले. अचूक ओळखलत. आणि एकदा का आपण हे मान्य केले की माझ्या आयुष्याचा प्रोग्रॅमर मी स्वतः आहे, की मग पुढचा अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. जर प्रोग्रॅमर मी आहे तर मी नक्की कोणता प्रोग्रॅम लिहितोय, मी चाललोय कुठे. आणि इथेच ती अंगावर काटा आणणारी अंत्यसंस्काराची संकल्पना येते. स्रोतांमध्ये एक अत्यंत प्रबळ व्हिज्युअलायझेशन दिलं आहे. कल्पना करा की आपण एका अंत्यसंस्काराला गेलो आहोत आणि तिथे पेटीत ठेवलेला देह आपला स्वतःचा आहे. बापरे, हा विचारच किती सुन्न करणारा आहे. हो ना, तुमचे कुटुंबीय, तुमचे मित्र, तुमचे सहकारी तुमच्याबद्दल काय बोलत आहेत. हाच तो विचारप्रयोग आहे जो आपल्याला अंताचा विचार करून सुरुवात करा या दुसऱ्या सवयीकडे घेऊन जातो. आपण सगळेच यशाच्या शिडीवर वेगाने चढण्याचा प्रयत्न करतो,
रोजच्या धकाधकीत आपण अधिकाधिक कार्यक्षम होण्याचा प्रयत्न करतो, पण ती शिडी योग्य भिंतीला लागली आहे की नाही हे तपासायला पण पूर्णपणे विसरतो. हां, अगदी खरंय. जर तुम्हाला लोकांच्या स्मरणात एक उत्तम प्रेमळ व्यक्ती म्हणून राहायचे असेल, पण तुम्ही कुटुंबाला सोडून फक्त बँकेतले आकडे वाढवण्यात मग्न असाल, तर तुमची दिशा चुकली आहे. म्हणजे हे असं झालं, की आपण खूप मेहनत करून एका इमारतीच्या शिखरावर पोचतो आणि तिथे गेल्यावर लक्षात येतं, की अरे, आपल्याला तर दुसऱ्या इमारतीवर जायचं होतं. म्हणूनच स्वतःची मूल्ये आणि अंतिम ध्येय स्पष्ट असणे ही एक प्रकारची वैयक्तिक राज्यघटना तयार करण्यासारखे आहे. अगदी तसेच, हा स्पष्ट नकाशा तयार झाला की मग तो प्रत्यक्षात उतरवण्याचं आव्हान येते. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे ही तिसरी सवय. हे केवळ टाईम मॅनेजमेंट किंवा वेळेचे व्यवस्थापन नाहीये, तर हे आयुष्याचे व्यवस्थापन आहे. इथे वेळ व्यवस्थापन मॅट्रिक्सची संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. आपण आपला वेळ 4 क्वाड्रंट्समध्ये किंवा विभागांमध्ये विभागतो. यातले पहिले क्वाड्रंट तर महत्वाचे आणि तातडीचे आहे, जिथे डेडलाईन्स, क्रायसिस किंवा आणीबाणीच्या परिस्थिती असतात. पण मला वाटतं आधुनिक जगात सर्वात मोठा धोका क्वाड्रंट 4 आणि क्वाड्रंट 3चा आहे. म्हणजे अशा गोष्टी ज्या तातडीच्या भासतात पण महत्वाच्या नसतात, किंवा ज्या ना तातडीच्या असतात ना महत्वाच्या. होय, स्मार्टफोनच्या युगात आपण सतत क्वाड्रंट 3 मध्ये अडकलेले असतो. कुणाच्या करी मेसेज येतो, नोटिफिकेशन वाचते आणि आपल्याला वाटते की त्याला लगेच उत्तर देणे तातडीचे आहे. पण दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ते अजिबात महत्त्वाचे नसते. नक्कीच. आणि जेव्हा या सततच्या व्यत्ययांमुळे मेंदू थकतो, तेव्हा आपण थेट क्वाड्रंट 4 मध्ये पळ काढतो. म्हणजेच तासनतास सोशल मीडियावर निरर्थक स्क्रोलिंग करणे. याला आपण विश्रांती समजण्याची चूक करतो. हा मुद्दा खरोखरच विचार करण्यासारखा आहे. डूम स्क्रोलिंग ही विश्रांती नसून ती एक प्रकारची मानसिक सुन्न अवस्था आहे. मग मला सांगा, जे लोक खऱ्या अर्थाने प्रभावी असतात ते आपला वेळ कुठे गुंतवतात? ते जास्तीत जास्त वेळ क्वाड्रंट 2 मध्ये घालवतात. म्हणजेच अशा गोष्टी ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत पण तातडीच्या नाहीत. उदाहरणार्थ स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे, व्यायाम करणे, नातेसंबंधांमध्ये वेळ गुंतवणे, दीर्घकालीन नियोजन करणे किंवा नवीन कौशल्य शिकणे. या गोष्टी आज केल्या नाहीत तर उद्या लगेच काही नुकसान होणार नाही. कोणीही तुम्हाला विचारणार नाही की तू आज व्यायाम का नाही केलास. पण 5 वर्षानंतर या क्वाड्रंट 2 मधील गोष्टीच तुमचं यश किंवा अपयश ठरवतात. हे सगळं एकत्र जोडायचं झालं तर मला एक कम्प्युटरचं उदाहरण सुचतंय. या तिन्ही संकल्पना एकमेकांवर अवलंबून आहेत. तुम्ही स्वतः जबाबदार आहात हे ओळखणे म्हणजे तुम्हीच या आयुष्याचे प्रोग्रॅमर आहात हे मान्य करणे. त्यानंतर अंताचा विचार करणे म्हणजे नेमका काय प्रोग्रॅम लिहायचा आहे हे ठरवणे. आणि शेवटी प्राधान्य देणे म्हणजे तो लिहिलेला प्रोग्रॅम रोजच्या आयुष्यात न चुकता रन करणे. बरोबर ना? ही अत्यंत अचूक मांडणी आहे. जोपर्यंत आपण हा अंतर्गत प्रवास पूर्ण करत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्या व्यक्तींसोबत प्रभावीपणे काम करूच शकत नाही. यालाच वैयक्तिक विजय म्हटले जाते. स्वतःवर नियंत्रण मिळवल्यानंतरच आपण खऱ्या अर्थाने सार्वत्रिक विजयाकडे वळू शकतो, जिथे आपला समाजाशी, कुटुंबाशी आणि सहकाऱ्यांशी संबंध येतो. पण इथे एक मोठा अडथळा असा आहे की आपण बऱ्याचदा इतरांशी संवाद साधताना एक अदृश्य भिंत उभी करतो. स्रोतांमध्ये यासाठी एक खूप सुंदर संकल्पना दिली आहे, भावनिक बँक खाते. हे नेमकं कसं काम करतं आणि ते आर्थिक बँक खात्यापेक्षा वेगळं कसं आहे? बँक खात्याचा मूळ नियम असा आहे की तुम्ही त्यात पैसे जमा करू शकता आणि गरज पडेल तेव्हा काढू शकता. नातेसंबंधांमध्येही अगदी असेच असते. 2 व्यक्तींमधील विश्वासाची पातळी म्हणजेच भावनिक बँक खाते. जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, दिलेला शब्द पाळतो, प्रामाणिकपणे वागतो किंवा केवळ प्रेमाने ऐकून घेतो, तेव्हा आपण त्या खात्यात विश्वासाच्या ठेवी जमा करत असतो. पण जेव्हा आपण कुणाचा अपमान करतो, दुर्लक्ष करतो किंवा खोटे बोलतो, तेव्हा आपण विश्वासाचे विड्रॉवल करतो. पण मानसशास्त्रात ज्याला नेगेटिव्हिटी बायस म्हणतात, तो इथे लागू होत असावा. माणसाचा मेंदू नकारात्मक गोष्टी जास्त तीव्रतेने लक्षात ठेवतो. म्हणजे एखाद्या नातेसंबंधात आपण 10 वेळा चांगले वागलो, ठेवी जमा केल्या आणि एकदा जरी मोठी चूक केली तरी त्या एका विड्रॉवलचा परिणाम खूप मोठा असू शकतो ना? अगदी बरोबर. म्हणूनच या खात्यात सतत ठेवी जमा करणे आवश्यक असते. जर खात्यात विश्वासाचा मोठा बॅलन्स असेल तर एखाद्या दिवशी चुकून काही चुकीचे बोलले गेले तरी समोरची व्यक्ती समजून घेते, कारण तिला तुमचा मूळ स्वभाव माहीत असतो. हो, हे खरंय. पण जर खात्यात काहीच नसेल तर साध्या शब्दाचाही चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो.
आणि या भक्कम भावनिक खात्यावरच परस्पर सहकार्याची पुढील पायरी उभी राहते, विन विन विचार करणे. थांबा, इथे मला थोडं स्पष्टीकरण हवंय. कारण आजकालच्या कॉर्पोरेट जगात विन विन हा शब्द खूप वापरला जातो, पण त्याचा अर्थ बहुतांश वेळा तडजोड किंवा कॉम्प्रोमाइज असाच घेतला जातो. म्हणजे माझ्या बजेटमध्ये बस नाहीये आणि तुमच्याही बजेटमध्ये बस नाहीये, तर आपण दोघेही थोडे थोडे तडजोड करूया. यात आपण दोघेही थोडे असमाधानीच राहतो. मग हे विन विन इफेक्टिव्ह कसं काय? हा एक अतिशय महत्वाचा गैरसमज आहे. विन विन म्हणजे तडजोड अजिबात नाही. तडजोड ही एक प्रकारची टंचाईची मानसिकता आहे, जिथे आपल्याला वाटते की यशाचा केक मर्यादित आहे आणि तुम्हाला जास्त वाटा मिळाला तर मला कमी मिळेल. पण विन विन हा एक तिसरा आणि उच्च पर्याय आहे. ही विपुलतेची मानसिकता आहे. जगात सर्वांसाठी भरपूर काही उपलब्ध आहे. पण जर सिस्टमच अशी डिझाईन केलेली असेल, जिथे एकाला जिंकण्यासाठी दुसऱ्याला हरावेच लागेल, तर तिथे विन विन कसे काम करेल? स्रोतांमध्ये त्या बर्म्युडा रेसचे उदाहरण दिले आहेत, ते याच गोष्टीवर प्रकाश टाकते ना? होय. एका कंपनीच्या अध्यक्षांनी टीमवर्क वाढवण्यासाठी एक स्पर्धा ठेवली. जो मॅनेजर सर्वात जास्त विक्री करेल त्याला बर्म्युडा ट्रिप बक्षीस म्हणून मिळेल. अध्यक्षांना वाटले की यामुळे सगळे एकमेकांना सहकार्य करतील, पण प्रत्यक्षात काय झाले? टीमवर्क पूर्णपणे रसातळाला गेले. बापरे, असं का? कारण अध्यक्षांनी लोकांना विन विनचे भाषण दिले, पण सिस्टम विन लूजची तयार केली. एकाला जिंकवण्यासाठी बाकी सर्वांना हरायलाच लागणार होते. त्यामुळे मॅनेजर्सनी एकमेकांची माहिती लपवायला सुरुवात केली. म्हणूनच विन विन हा केवळ स्वभाव नसून ती एक संस्थात्मक आणि वैयक्तिक चारित्र्याची पातळी आहे. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. आपण अनेकदा लोकांना दोष देतो, पण मूळ सिस्टमच चुकीची असते. आणि हे विन विन साध्य करण्यासाठी जी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती संवादाशी निगडीत आहे. आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग समजले जाण्याची अपेक्षा करा. यावर विचार करताना मला डॉक्टरांचं उदाहरण आठवते. आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि त्याने आपली तपासणी करण्याआधीच, आपल्या ऐकून घेण्याआधीच जर औषध लिहून दिले, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू का? नक्कीच नाही. वैद्यकीय क्षेत्रात उपचार करण्यापूर्वी निदान करा हा मूलभूत नियम आहे. पण दैनंदिन आयुष्यात आपण नेमके याच्या उलट वागतो. आपण दुसऱ्याचे म्हणणे समजून घेण्यासाठी ऐकतच नाही, तर उत्तर देण्यासाठी ऐकत असतो. स्रोतांमध्ये दिलेल्या त्या वडील आणि मुलाच्या संवादाचं उदाहरण इथं अगदी चपखल बसतं. मुलगा शाळेला कंटाळालाय आणि त्याला मेकॅनिक बनायचंय, असं तो वडिलांना सांगतो. वडील जर खऱ्या अर्थाने प्रोएक्टिव्ह असते, तर त्यांनी काय करायला हवे होते? मुलाच्या मनातली भीती किंवा निराशा समजून घ्यायला हवी होती. पण प्रत्यक्ष आयुष्यात अनेकदा काय होतं? वडील लगेच आपला चष्मा मुलाच्या डोळ्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. अरे, शिक्षणाशिवाय काही खरं नाही, माझ्या वेळी असं होतं, असे उपदेशाचे डोस सुरू होता. यालाच कोवे आत्मचरित्रात्मक श्रवण किंवा ऑटोबायोग्राफिकल लिसनिंग म्हणतात. जेव्हा कोणी आपल्याला स्वतःची अडचण सांगते, तेव्हा आपण त्याचे ऐकण्याऐवजी स्वतःचे अनुभव त्यात घुसवतो. आपण परिस्थितीचे निदान न करताच आपला उपाय समोरच्यावर लादतो. यामुळे भावनिक बँक खात्यातून खूप मोठे विड्रॉवल होते आणि समोरची व्यक्ती आपल्यापासून दुरावते. मग याचा खरा उपाय काय आहे? एम्पॅथ्रिक लिसनिंग किंवा समानुभूतीने ऐकणे, म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या चष्म्यातून जग पाहण्याचा प्रयत्न करणे. हे खूप कठीण आहे, कारण यात स्वतःचे पूर्वग्रह बाजूला ठेवावे लागतात. पण जेव्हा आपण हे करू शकतो आणि आपल्यात विन विन मानसिकता असते, तेव्हा या दोन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून एक विलक्षण गोष्ट जन्माला येते: समन्वय किंवा सिनर्जी. बरोबर. सिनर्जी म्हणजे संपूर्ण भाग हा त्याच्या सुट्या भागांच्या बेरजेपेक्षा मोठा असतो. गणिताच्या भाषेत सांगायचे तर 1+1 हे केवळ 2 न राहता ते 3, 10 किंवा 100 सुद्धा होऊ शकते. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर निसर्गात याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते. जर 2 झाडे एकमेकांच्या जवळ लावली तर त्यांच्या मुळांची जमिनीत एक घट्ट वीण तयार होते. ती एकमेकांना आधार देतात, मातीचा दर्जा सुधारतात आणि एकटे वाढण्यापेक्षा ती दोन्ही झाडे एकत्र कितीतरी जास्त वेगाने आणि मजबूत वाढतात. अरे वा! म्हणजेच जेव्हा दोन माणसे एखाद्या मुद्द्यावर असहमत असतात, तेव्हा सिनर्जी हा माझा मार्ग विरुद्ध तुमचा मार्ग असा संघर्ष उरत नाही. ते एकत्र येतात, एकमेकांचं वेगळेपण मान्य करतात आणि असा एक तिसरा मार्ग शोधून काढतात, जो दोघांच्याही मूळ कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने उत्तम असतो. मतभेद हा अडथळा नसून ती नवनिर्मितीची ताकद बनते. अगदी तसेच. आणि आता आपण या सर्व सवयींच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर येतो, जो या सगळ्या संकल्पनांना जिवंत ठेवतो: वाढीचे आणि नूतनीकरणाचे इंजिन.
इथे PPC संतुलन ही अत्यंत महत्वाची संकल्पना येते. पी आणि पीसी म्हणजे आपण त्या प्रसिद्ध सोन्याचे अंडे देणाऱ्या हंस पक्षाच्या गोष्टीबद्दल बोलतोय ना, जिथे शेतकरी जास्त अंड्यांच्या हव्यासपोटी स्वतःचंच नुकसान करून घेतो. होय, त्या कथेत सोन्याच्या अंडे म्हणजे पी किंवा प्रोडक्शन, आपल्याला हवे असलेले प्रत्यक्ष निकाल, जसं की नफा, चांगले ग्रेड्स किंवा एखादं पूर्ण झालेलं काम. आणि तो हंस पक्षी म्हणजे PC किंवा प्रोडक्शन कॅपॅबिलिटी, ते निकाल देण्याची आपली किंवा आपल्या सिस्टमची क्षमता. आजकालच्या हसल कल्चरमध्ये आपण सोन्याच्या अंड्यांच्या पाठीमागे इतके धावतो की आपण आपली उत्पादन क्षमता म्हणजेच आपले आरोग्य, आपले नातेसंबंध पार पणाला लावतो. आणि शेवटी बनआउट होऊन सर्वच संपते. अगदी बरोबर. हे टाळण्यासाठीच करवत धारदार करणे किंवा शार्पन द सॉ ही सवय आवश्यक ठरते. जंगलात सलग 5 तास घाम गाळून एक झाड कापत असणाऱ्या लाकूड तोड्याचं उदाहरण आपल्याला किती हास्यास्पद वाटते. त्याला कोणीतरी सांगते की थोडा वेळ थांब आणि करवतीला धार लाव, पण तो म्हणतो की मला करवतीला धार लावायला वेळ नाहीये कारण मी झाड कापण्यात खूप बिझी आहे. हे बाहेरून बघताना वेडेपणाचे वाटते, पण रोजच्या आयुष्यात आपण हेच करत असतो. म्हणूनच स्वतःचे 4 महत्त्वपूर्ण आयामांमध्ये सतत नूतनीकरण करणं गरजेचे आहे. शारीरिक व्यायाम आणि चांगला आहार, आध्यात्मिक पातळीवर ध्यान किंवा मूल्यांचे वाचन, मानसिक विकासासाठी सतत काहीतरी नवीन शिकणे आणि सामाजिक किंवा भावनिक पातळीवर लोकांशी सखोल संबंध प्रस्थापित करणे. हे नूतनीकरण म्हणजे वेळ वाया घालवणे नसून ती आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. नक्कीच. जर दिवसातील फक्त 1 तास आपण स्वतःसाठी दिला, ज्याला कोविड डेली प्रायव्हेट विक्ट्री म्हणतात, तर तो 1 तास बाकीच्या 23 तासांची गुणवत्ता पूर्णपणे बदलून टाकू शकतो. तर ह्या सर्वांचा अर्थ काय आहे? हे सर्व आपल्या रोजच्या आयुष्यात कसे लागू होते? याचा सर्वात मोठा निष्कर्ष हा आहे की प्रभावीपणा ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. हा एक वरच्या दिशेने जाणारा सर्पिलाकार मार्ग आहे. आपल्याला सतत शिका, वचनबद्ध व्हा आणि कृती करा या चक्रातून जावे लागते. पण हे सर्व करत असताना आजच्या युगात आपण एका मोठ्या धोक्याला सामोरे जात आहोत, ज्यावर मला सर्वांचं लक्ष वेधायचं आहे. आजकाल आयडेंटिटी थेफ्ट किंवा ओळख चोरीची खूप चर्चा होते, जसे की कोणीतरी आपले क्रेडिट कार्ड किंवा पासवर्ड चोरणे. पण कोवे यांच्या तत्वांनुसार पाहिले तर जगातील सर्वात मोठी ओळख चोरी ही बँक खात्याची नसते. मग ती कोणती असते? सर्वात मोठी ओळख चोरी तेव्हा होते जेव्हा आपण सामाजिक आरशात बघून स्वतःची तुलना सतत इतरांशी करू लागतो. समाज माध्यमे, आजूबाजूचे लोक यांच्या खोट्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात आणि इतरांसारखे दिसण्याच्या स्पर्धेत जेव्हा आपण आपला मूळ स्वभावाचा आणि चारित्र्याचा नकाशा हरवून बसतो, ती खरी ओळख चोरी आहे. द 7 हॅबिट्स हा केवळ एक नियम किंवा टिप्सचा संग्रह नाही, तर तो या सामाजिक आरशातून बाहेर पडून आपला स्वतःचा खरा शोध घेण्याचा एक प्रवास आहे. आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघितले तर आज आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास होतोय, ज्या गोष्टींमुळे आपण निराश आहोत, त्या खरोखरच आपल्या प्रभावाच्या वर्तुळात आहेत की आपण विनाकारण चिंतेच्या वर्तुळात अडकून स्वतःची ऊर्जा वाया घालवतोय? हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. शॉर्टकट्स विसरून जा आणि आतून बाहेर बदल घडवणाऱ्या या खऱ्या प्रभावीपणाच्या प्रवासाला सुरुवात करा. स्वतःची करवत धारदार करायला आजच सुरुवात करूया.